नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे, की आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आमचे महायुतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर-पी-आय आणि भाजपा यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून श्री चेतनदादा तुपे पाटील या ठिकाणी उभे आहेत. चेतनदादांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या मतदारसंघाचा विकास आणि त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्या कारणाने सभागृहात सुद्धा ते वारंवार हडपसरविषयी प्रश्न उपस्थित करताना आपण पाहिलंय. म्हणूनच त्यांना संसदपटू हा राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला आहे. मी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो, की गेली 15 वर्ष, 10 वर्ष ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींनी 2014 पासून या भारताचा विकास केलेला आहे आणि आता आपली जी अर्थव्यवस्था 2011 साली होती. 11 ला होती. ती आता 5 वर येऊन ठेपलेली आहे आणि आपल्याला जर पहिल्या 3 स्थानाला झेप घ्यायची असेल, जपान आणि जर्मनीला जर आपल्याला पुढे मागे टाकायचं असेल, तर आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा या महायुतीची सत्ता येणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण जे म्हणतो डबल इंजिनचं सरकार, केंद्राचा जो निधी असतो, तो राज्यामध्ये येतो आणि राज्याचा आणि केंद्राचा असा दोन्ही मिळून जर विकास निधी एकत्र आला, तर डबल इंजिनचं सरकार आपण म्हणतो तशी धावेल. आणि मी अजून आपणास एक विनंती करतो, की 2014 ते 19 साली सत्ता असताना ज्या पद्धतीने योगेश अण्णा टिळेकर भाजपचे आमदार होते, त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला. मी आपणाला कळकळीची विनंती करतो, की यापुढील 24 ते 29 या काळामध्ये महायुतीचे उमेदवार जर चेतन विठ्ठल तुपे निवडून आले, तर या हडपसर मतदारसंघासाठी 2 आमदार आपल्याकडे उपलब्ध असतील. एक योगेश अण्णा टिळेकर विधान परिषदेचे आमदार म्हणून आणि विधानसभेचे आमदार म्हणून चेतनदादा तुपे. तर आपणास विनंती आहे, हडपसरचे अजून खूप प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काहीही करून चेतनदादा तुपे पाटलांना निवडून आणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आणायची आहे. तरी आमची भारतीय जनता पार्टी म्हणून आपणास विनंती आहे, की येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून श्री चेतनजी तुपे साहेबांना भरघोस मताने विजयी करावे.